मयूर पोल्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण नवीन व्हिडिओमध्ये औषधांची माहिती अशा संदर्भातली एक सिरीज चालू केलेली आहे. तर औषधाची माहिती देताना त्याच्या सपोर्ट तुम्हाला पूरक औषध दुसरं एक औषध जे असतं त्याची संदर्भात दोन औषधाचं कंपॅरिझन मी तुमच्यासमोर मांडणार आहे की जेणेकरून तुम्हाला कुठलं औषध वापरायचं आणि त्याचा फायदा काय आहे त्याचं कंपॅरिझन तुम्हाला मिळेल, किंवा तुम्हाला दोन औषधं कुठली असतात की आपण एकतर ए वापरू किंवा बी वापरू अशा स्वरूपात. तर सर्वप्रथम आपण बघूया विरबॅक कंपनीचं विटाग्रो हे औषध. तर मी तर विटाग्रोचा खूपच फॅन आहे, म्हणजे ऑलमोस्ट मी विरबॅक कंपनीची सर्वच औषधं वापरतो. त्यामुळे सर्वप्रथम मी विरबॅक कंपनीचं विटाग्रो हे औषध तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे औषध ना एक सप्लिमेंट म्हणून वापरलं जातं काय. तर एक सर्वोत्तम प्रोडक्ट आहे हे विरबॅकचं. तर हे कधी असतं आणि त्याचे काय फायदे आहेत ते आता पाहूया आपण. तर सर्वप्रथम या विटाग्रो या औषधामध्ये काय घटक आहेत ते पाहूया. तर हे मल्टीविटॅमिन म्हणून काम करताना तर जीवनसत्व याच्यामध्ये आहे. तर त्यातले घटक बघा, याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन D3, विटॅमिन ई, विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स असे मल्टीविटॅमिन त्याच्यामध्ये घटक आहेत. तसंच अमिनो ॲसिड्स जर म्हटलं तर मिथोनियन, लायसिन आणि आर्जिनियन हे अमिनो ॲसिड्स त्याच्यामध्ये आहेत. तर बघा हे औषध कधी वापरायचं. तर पक्ष्याची तुम्ही ट्रॅव्हलिंग करता, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागे पक्षी जातो सुरुवातीला चिक्स येतात किंवा 12 आठवड्याचा पक्षी आपण शिफ्ट करतो, अशा वेळेस पक्षाला स्ट्रेस येतो, बरोबर, तणावात येतो पक्षी. अशा वेळेस विटाग्रो हे औषध आपल्याला खूप फायद्याचं ठरतं. आणि दुसरं म्हणजे त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, म्हणजे बघा वातावरण बदल होतो अशा वेळेस, म्हणजे ऋतू बदल होतो ना त्यावेळेस बघा रोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस हे मल्टीविटॅमिन तुम्ही दिलेलं फायद्याचं असतं. म्हणजे पक्ष्यांची हाडांची वाढ, शरीराची वाढ, मसल गेन या गोष्टींमध्ये या प्रोडक्टचा खूप फायदा होतो. आता याचा रिझल्ट जर म्हटलं ना तर मी म्हणजे तुम्ही मला पर्सनली कॉल करून बघू शकता किंवा कमेंटही करून सांगा. मी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि त्याचा खरंच मला खूप फायदा झालेला आहे. आणि सपोर्टिव्ह म्हणजे या कंपनीकडून आपल्याला बऱ्याच प्रकारे मार्गदर्शन होतं. त्यांची टीम आपल्याला सपोर्ट करते. आणि म्हणजे याला जर ऑप्शन म्हणजे याच्यातून रिझल्ट नाही मिळाला तर आपण त्यांच्याकडे जर माहितीची चौकशी केली तर त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन असं होतं की विटाग्रोचे डोसेस कसे बदलायचे किंवा त्याला अजून सपोर्टिव्ह दुसरं मेडिसिन कुठलं द्यायचं, त्याच्यासोबत कुठलं मेडिसिन द्यायचं, असं आपण नक्कीच आपल्याला या प्रोडक्ट वापरण्याचा फायदा होतो किंवा त्यांच्या टीमचाही आपल्याला फायदा होतो. मला तर प्रत्यक्षदर्शी विरबॅकच्या टीमचा खूप फायदा झालेला आहे. मी त्यांचा खूप आभारी आहे. माझ्या लेअर फार्मिंगमध्ये विरबॅक कंपनीच्या टीमचा मला खूप सपोर्ट झालेला आहे. तुम्हालाही होणार आहे. तुम्ही हे प्रोडक्ट वापरायला चालू करा आणि त्यांच्या टीमला संपर्क करा. तसेच आता विटाग्रोसारखंच इतर कंपन्यांची मल्टीविटॅमिन्स आहेत मित्रांनो, बरोबर. आता मी प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रोडक्टचं माहिती देत बसू शकत नाही, पण विटाग्रोला सपोर्टिव्ह असं दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट आमच्या ग्रुपमध्ये किंवा जवळच्या मित्रांनी त्याच्या फार्मवरती वापरले, त्याच्याकडनं काय रिझल्ट मिळाला त्याच्या संदर्भातली मी तुम्हाला माहिती आता देणार आहे. आता हे दुसरं जे प्रोडक्ट आहे तर ते प्रोडक्ट म्हणजे तेही मल्टीविटॅमिन म्हणूनच काम करतं आहे. तर त्याचं म्हणजे असं डिटेल्समध्ये मी जास्त मी स्वतः ते वापरलं नसल्यामुळे तेवढ्या कॉन्फिडेन्शियली मी ते सांगू शकणार नाही, पण तेही प्रोडक्ट खरंच फायद्याचं आहे. चला तर मित्रांनो, आता विटाग्रोला सपोर्टिव्ह दुसरं एखादं कुठलं प्रोडक्ट आपण वापरू शकतो ते पाहूया. आता हे दुसरं प्रोडक्ट जे आहे ना ते आता तुम्हाला स्क्रीनवरती शो होईल मित्रांनो. ते जिप्रो AB असं म्हणून प्रोडक्ट आहे. ते माझ्या फार्मवर तर मी आणलेलं नाही आहे, पण माझ्या मित्राच्या फार्मवरती त्याचा रिझल्ट आम्ही एक्सपेरिमेंट केलेला आहे, वापर झालेला आहे. तर ते प्रोडक्ट आहे ना हे मल्टीविटॅमिन म्हणूनच वापरलं जातं आहे काय.
तर त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स म्हणजे भरपूर प्रमाणात आहेत, बरोबर. आणि त्याच्यातले मुख्य घटक काय आहेत तर ते आता आपण पाहूया. यामध्ये भरपूर प्रमाणात मिथोनियन हे प्रोडक्ट आहे, बरोबर. त्याचं प्रमाणही जास्त आहे, बरोबर. ते ॲक्टिवली त्यांनी ते प्रोडक्ट जास्तच वापरलेलं आहे. तसं विटाग्रोमध्ये वेगळे प्रोडक्ट आहेत, पण याच्यामध्ये वेगळेच प्रोडक्ट ॲडिशनलमध्ये. दोन्हीमध्ये फरक आहे, मल्टीविटामिनचंच काम करतात ते. तसं याच्यामध्ये मिथोनियन हे जास्त प्रमाणात आहे. कोलिन क्लोराईड, लायसिन, झिंक, आयर्न, मॅग्नीज, कॉपर, मॅग्नेशियम म्हणजे हे खनिजांचे प्रकार याच्यामध्ये यांनी जास्त वापरलेले आहेत. म्हणजे दोन्ही प्रोडक्टमध्ये फरक आहे मित्रांनो. याच्यामध्ये खनिजे ही जास्त वापरलेली आहे, बरोबर. आता हे कधी वापरायचं असतं बघा, तर हे वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पक्षी काय वयाचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर याची जलद गतीने वजन वाढ होण्यासाठी, स्नायूंची वाढ होण्यासाठी हे जास्त वापरलं जातं, बरोबर. मिथोनियन आणि लायसिन आहे ना, हे उच्च प्रमाणात थेट स्नायू वाढवण्यास मदत करतात आणि फीड कन्व्हर्जन रेशो म्हणजे FCRचं प्रमाण सुधारतं. म्हणजे खाद्याचं वजनात रूपांतर करण्याची क्षमता या प्रोडक्टमध्ये जास्त आहे. म्हणजे तुम्ही पक्ष्याचं वजन वाढवायचं असेल ना, तर हे प्रोडक्ट नक्कीच वापरू शकता. तर हे बॉयलरसाठी किंवा छोटे चिकसाठी हे नक्कीच फायद्याचं आहे. किंवा तुमचा पक्षी जर कमकुवत वजनाचा झाला असेल त्यावेळेस हे प्रोडक्ट नक्कीच फायद्याचं ठरते, बरोबर. तसंच अंड्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा त्याचं कवच मजबूत करण्यासाठी लेअर फार्मिंगमध्ये या प्रोडक्टचा फायदा होतो. तुमच्याकडे जर लहान पिल्ला असेल किंवा स्ट्रेसमध्ये पक्षी असेल, रोगप्रतिकार क्षमता असेल, याच्यासाठी विटाग्रो. आणि जर तुमच्या